आता डीमार्टमधून आलेली 2-3 दिवस झालेली होते, पण हे सामान मात्र जागच्या जागेवरच पडून होतं. मी कुठलीच शॉपिंग व्यवस्थित सेट करून ठेवलेली नव्हती. म्हटलं की चला आता हे जे ग्रॉसरी वगैरे आहे, ते तरी सगळं सामान व्यवस्थित एका जागेवरती ठेवून देऊयात. म्हणून सगळं सामान काढायला घेतलं, तर वेदूची पण मध्ये लुडबुड चालूच झाली, की मम्मा माझ्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते मला दाखवायचं आहे. आणि मुलं खरंच खूप एक्सायटेड असतात, की नवीन काय काय घेतलंय, काय काय आहे हे सगळं पाहण्यासाठी त्यांना खूपच जास्त आनंद होत असतो. आणि हिचं पण सेम चालू होतं, की हिला पॉपकॉर्न आणलेत याचा तर वेगळा आनंदच होता आणि माझ्यासाठी चप्पल पण घेतली आहे, बाकी सगळ्या गोष्टी घेतल्यात मला दाखवायच्यात म्हणून तिचं असं व्हिडिओ समोर येणं चालूच होतं. म्हटलं की ठीक आहे चल तुझं दाखवून घ्या आधी, नंतर मी दाखवते की काय काय आणलेलं आहे. अशी थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग होती, ती पटापट सगळी जागेवरती भरून घेतली. आता मिरची पावडर म्हणा, तांदूळ म्हणा, त्यानंतर मी थोड्याशा डाळी वगैरे सगळं असं तेथून भरून घेते. आणि ते जरा मला स्वस्त पडतं म्हणून मी खूप वेळा असं झालं की डीमार्टमधूनच मी ग्रॉसरी शॉपिंग करते. त्यानंतर फिनेल, हार्पिक वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये तिथं ऑफर चालू असतात म्हणून त्या पण घेतल्या. आणि नंतर सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर वेदूचं झालं, मम्मा माझ्यासाठी तू पास्ता घेतलेला आहे ना, तो पण एकदा दाखव. म्हणून तिचा पास्ता दाखवला. त्यानंतर तिच्यासाठी ड्रायफ्रूट वगैरे घेतलेले होते, ते पण सगळे व्यवस्थित बर्नीमध्ये भरून ठेवले. आणि त्यानंतर वेदूला म्हटलं की चला आता सगळं सामान तर मी भरलेलं आहे, तू पण मला थोडीशी हेल्प कर सगळ्या गोष्टी जागेवर ठेवण्यासाठी. तिने मला हेल्प केली. आणि नंतर तिचं झालं की मम्मा माझ्यासाठी हा कुर्ता घेतलेला आहे ना, आपण तो पण एकदा दाखवून घेऊयात. म्हणून तिचं असं दाखवणं चालू होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला नक्की हाईप द्या. त्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका.